जय महाराष्ट्र मित्रांनो. आज रविवारचा दिवस. सकाळी उठलो, मॅच बघत होतो, पण काय ती मॅच बरोबर झाली नाही. पाऊस चालू आहे आता आणि चल तो भाग झाला वेगळा. आता आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार. दिवाळीचे दिवस चालू झाले आणि त्याच्यामध्ये आज काल धनतेरसचा दिवस झाला, वसुबारस झाली. आज काही नाही आहे, पण आज आपण एक आपलं ट्रेडिशन साजरं करणार आहोत. जसं की देशातच नाही, राज्यातच नाही, तर जगभर दिवाळीचा उत्सव खूप मोठा साजरा केला जातो. त्याच्यामध्ये फक्त आपल्या राज्यात आपल्याला आपले मुलं, लहान मुलं असा, मोठे मुलं असा, लहानपणी पण म्हणा आपण एक ॲक्टिव्हिटी करायचो. ॲक्टिव्हिटीज म्हणू शकतो तिला, एक उपक्रम ज्याच्यामध्ये आपण लहानपणी सगळे किल्ले बनवायचो छोटे. काही किल्ले आपण लोकल बनवायचो ज्याच्यामध्ये आपण फटाके फोडण्यासाठी, आणि काही एक ॲट्रॅक्टिव्ह बनवायचो. तर आज तसंच एक लहानपणीची आठवण आपल्याला ताजी करायची, कारण की ती गोष्ट अशी आहे की ते छोटी एक वास्तू बनवलेली आपल्याला दर्शवून देते की ध्येय, बलिदान, शौर्य, पराक्रम, प्रेरणा कुठल्याही गोष्टीची. कारण की जिथे किल्ला असतो तिथे राजा असतो. तर चला सुरू करूया माझ्यासोबत. चला तर मित्रांनो, आपण आपलं काम चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जरा अलाइनमेंट करून घेऊ. आतून बाहेरून काय असेल ती आपली त्याच्यासाठी लागणारी जवळपास संपूर्ण सामग्री आपण जमा केलेली आहे. इथे एक ठेवू. बाकी तर आपण माती ओतणार आहे. आम्ही लहानपणी किल्ला बनवायचो, पण तो थोडा छोट्या स्वरूपातला असायचा. आणि आता थोडं शिकलोय, तर जरा चांगलं काहीतरी करूया या उद्देशाने मी हा उपक्रम राबवायचा ठरवलंय. तर नक्कीच मी करताना काय माझं चुकलं असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या. मी पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या वर्षी हे नक्कीच मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. आपला कर्व असा राहणार आहे आणि इथे हा असा पॉईंट राहील, त्याच्यामुळे हे असं अरेंज करून घेऊ. एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला किल्ला बनवायचा आहे. त्यासाठी लागणाऱ्या आपल्या सगळ्या वस्तू जमा झालेल्या आहे आणि काम चालू आहे. इथे आपला मेन बुरुज राहील. इथून एक 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 असं बनत जाणार. इथे आपल्या पायऱ्या वगैरे येणार. गल्लीत भांडण पण चालू आहे आणि ते भांडण बघायला गेलो होतो. भांडण बघून मी तुमच्या पुढे आलो. हो, आपली जेवढी रिक्वायरमेंट होती माझ्या मते तेवढी आपली कंप्लीट झालेली आहे. ऑलमोस्ट बघायचं म्हणायचं तर हिला असं करून दे, हिला असं ठेव. ठीक आहे. आता मेन म्हणजे आपलं मातीचं काम आहे. सो आपल्याकडे एवढी माती आहे, आपण तिला अरेंज करणार जसं की असं. एवढी माती आहे, एवढ्या विटा आहे, ह्याच्यातनं आपलं काम कसं होणार आहे, काय होणार आहे आपल्याला अजून काही माहिती नाही. सो आपण काम चालू केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला मित्रांनो? डायरेक्ट माती टाकली आणि वरतून शेप दिला असं करू की पहिले शेप देऊन घेऊ?
बघा अशा पद्धतीने असं इकडून आपला पूर्ण स्लोप तयार झालेला आहे. हे स्लोप मी हाईड करून देईल, त्याचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि जसाच आपण या साईडने देखील करून घेऊ आपला स्लोप अरेंज. आता आपलं ऑलमोस्ट थोडंसं काम झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ही माती अशी करायची होती, ही लागली आहे. आणि त्यामध्ये इथे आपल्याला असा एक हे बनवायचं आहे, म्हणजे इथे पायऱ्या किंवा प्रवेशद्वार असा काहीतरी भाग आपण बनवूया. माती जशी जशी बसते तशी तशी आपण बसवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी मारूया, जेणेकरून आपले जे हे ठीक आहे. ही लेवलिंग झाली पाहिजे. हे बघा अशी झाली का? नंतर आपण ह्याच्यातलं पाणी काढून घेणार, त्याच्याबद्दल तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. इथे आपला मेन बुरुज राहणार. ठीक आहे. हा काय दगड आहे काय? दगड आहे वाटतं. सो आपण याला इथे अरेंज करू असं. थोडे कष्ट आहे, जेव्हा प्रोडक्ट बनेल ना तेव्हा तुम्हाला आवडेल. बघा आता हे असं पूर्ण एक हे बनतंय आपलं स्ट्रोक. इथून असं स्ट्रोक द्यायचा, जसं आपल्या फोटोशॉपमध्ये आपला स्ट्रोक असतो ना, तो आपण इथून स्ट्रोक देणार. आणि आपलं हे ट्रेडिशन पण सांभाळणार. मला खूप आवड होती लहानपणी. मी घरी बसून पत्त्याचं घर बनव, हे बनव, ते बनव चालायचं. आणि ज्याची या गोष्टीमध्ये हात असायचा की मी हे तोडणार जोपर्यंत याचं कंप्लीट होतं आहे, तो म्हणजे आपला दादा. माझी वाट बघायचा, कंप्लीट करायचा आणि कंप्लीट होऊ द्यायचा. आणि ते कंप्लीट झाल्यानंतर तो ती वस्तू तोडायचा आणि नंतर आई त्याला तोडायची. एकदम मजाच मजा. हे काही आठवणी असता ज्या काही पुन्हा कधी येत नाही. त्यांना अशा पद्धतीने आपण उजाळा नक्कीच दिला पाहिजे. समजलं मित्रांनो? चला. कसं आहे, नाद करती काय? यायला लागतंय. माती कमी पडती का काय असा मला प्रश्न पडतोय, बट स्टील we try our best. Chocolate.
जसं असं थर बसतोय तसं असं आपण बसवून घेऊ, म्हणजे कसं जेणेकरून आपल्याला पुढे प्रॉब्लेम नको आहे. आता हा इकडचा भाग राहिला आहे थोडासा, याला आपण कम्प्लीट करून घेऊ आपल्या पद्धतीने. म्हणजे एवढा पूर्ण पोर्शन आपल्याला झाकून टाकायचा आहे. त्यामधलं त्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे आणि पाणी आपण पूर्णपणे आपण इकडचा भाग कवर झाला पाहिजे, कारण की आपल्याला चौ बाजूनी व्हिडिओ काढायचा असेल किंवा तुम्हाला दाखवायचं असेल आपल्या दर्शक लोकांना सगळ्यांना, तर प्रॉपर दिसलं पाहिजे, एकदम सब कुछ प्रॉपर आहे. घरी आलो एकाही मित्राला सांगितलं नाही, कारण की सकाळी मॅच होती, मॅच बघूया म्हटलं. मॅचवाल्यांनी केलं नाराज. रोहित भाऊ आऊट झाले 8वर आणि विराट भाऊ आऊट झाले 0वर. आता संध्याकाळी आपली पलटण लोकांना सगळ्यांना भेटणार आपण. ठीक आहे. आता बघा माती थोडी आपल्याला कमी पडते असं वाटतं. काही नाही, आपण आपल्या शेतात जाऊन घेऊन येऊ शकतो. बट स्टील आपल्याला कुठे चान्स आहे वाचवण्याचा, तर आपण ती वाचवू शकतो. जसं की हा कधी आपण सिंगल लेअर केला है ना. सॉल्ट सॉल्ट मित्रांनो, सोपं काम नाही आहे. पाय भरून आले. मित्रांनो, असं वाटतं मातीचा थोडा आपल्याला अभाव होणार आहे. तो अभाव चुकवण्यासाठी मला इथे काहीतरी जुगाड करावं लागेल, आणि त्यासाठी मला शोधावे लागेल इटकर किंवा दगडे. मला भेटले दगडे, मला भेटली इटकर, दगडे, इटकर. टाळा. आपल्याला जरा माती कम पडली तर आपण राखेचा वापर करतोय, जिची परमिशन आपण काही घेतलेली नाहीये. आता परमिशन घेतली नाही म्हणजे का आपल्याला काम करता येणार नाही का? असं काही नाही, असं काही नाही. आपण या लोकांना मनवून घेऊ, त्याच्याबद्दल तुम्ही बिलकुल दुमत बाळगू नका. हा बघा, राखेवर आला कलर, समजी ना वेरीच्या. इथला भाग कंप्लीट करून घेऊ, आणि ऑलमोस्ट
आपलं काम झालेलं आहे. इथं आपण जरा कलरिंग करून घेऊ. हे आमचं कल्चर आहे आणि हे आपलं कल्चर आहे. हे आपल्याला न चुकता पुढे वागवायचं आहे. त्याच्यासाठी यामध्ये निष्काळजीपणा बिलकुल नको. ठीक आहे. आपल्याला थोडी माती कम पडती आहे. मातीचा जुगाड. मित्रांनो, हा ड्राफ्ट तयार झाला एक. आणि याच्यावर आता वॉल माउंटिंग करणार. इथून दरवाजा, इथून उतरायचा सीन, इथून एक आपण छोटासा असा रस्ता काढून देऊ. ओके, कसं वाटलं तुम्हाला इथपर्यंतचं काम कमेंटमध्ये सांगा. आणि ही माझी हालत, हा आपला सूर्य. ठीक आहे, आपण काम करत राहू, बघून. तर बघा मित्रांनो, जसं की आपले झेंडे सापडले, मावळे सापडले, आपला वरती बेस रेडी झालाय. तसंच मी आता किल्ल्याची रेडीमेड भिंत काही टायमापूर्वी बनवून ठेवलेली होती आणि ती आई पप्पाने सांभाळून ठेवलेली होती आणि ती मला भेटलेली. ती बघा कशी. तर बघा मित्रांनो, आपलं ना बेसचं जे काम होतं हे आपलं बेसचं काम झालेलं आहे. आता आपल्याला भिंत टाकायची.
त्याच्यासाठी आपण भिंत बनवली आहे ती आता अरेंज करायची. ती अरेंज करण्यासाठी आपण सेटात जाऊन माती पण आणली आणि आता भिंत ठेवण्याचा प्रयत्न करू. या भिंती मी 2 वर्षापूर्वी एकदा गणपतीला डेकोरेशन केलं होतं तेव्हा बनवलेल्या आणि आता त्या मला इथे दिवाळीसाठी उपयोगी पडतायत. थोडा रेल्वेचा आवाज येईल, आमच्या इथे रेल्वे आहे. बघा आता एक भिंत झाली, दुसरी भिंत अशी टाकून देऊ आणि हे असं इथून कनेक्ट करून घेऊ. मग इथून कुठून तरी आपण दरवाजा काढूया. काढता सांगा फटाफट. चिंग 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 चिंग. इथे आपण प्रवेशद्वार बनवून घ्यायचं.
गाऱ्याचं ऑलमोस्ट काम झालंय. गवत उगायला टाइम लागेल, त्याच्यामुळे आपण एक जुगाड आणलाय. आता जुगाड आता इथे आपण अप्लाय करूया. ठीक आहे. तर इथून तर आपला रस्ता राहणार आहे. इथे जे आपल्या इथे आपल्याला ग्रीनरी करायची, त्यासाठी आपण एक जुगाड आणलाय. तो जुगाड आपण आता करूया. चेक आहे. या साईडने तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट आपल्याला जी ग्रीनरी करायची होती ती ग्रीनरी आपली झालेली. आता हा जो पोर्शन आहे हा आपल्याला कलर करायचा आहे, तो आपण करूया 5 मिनिटात. मित्रांनो, आता आपल्याला कलर द्यायचा आहे. तर की आपण पहिले इथे हिरवा दिला आणि आता आपल्याला हा ब्लॅक कलर द्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला भिंती दिसतील असं दाखवायचं आहे. तर ह्याच्यामधून आपण थोडासा कलर घेणार, वाटीत टाकणार. तर आम्ही कलर घेतला, त्याच्यात थोडं पाणी. तुम्ही बघू शकता इथे आपण असं कलर देतोय. आपण डिटेलिंग मध्ये काम करणार आहोत. थोडं पण आपल्याला हे नकोय. म्हणतात ना ऊपर ऊपर, असं काही नाही. आपलं पुरं प्रॉपर नो, ऊपर ऊपर पूरा प्रॉपर. ठीक ठीक है. हा मग मी पेंट करतो, मग भेटतो. मित्रांनो, तुम्ही बघा, ब्लॅक कलर कम्प्लीट झाला आपला. हा दिसतोय भिंतींचा. आणि आता याच्यावर आपल्याला दगडी वाटली पाहिजे, म्हणून आपण ते असतं ना शेप, दगडीचा शेप देऊया. त्यासाठी आपण पॉइंटेड ब्रश घेतला. पॉइंटेड टुचूक असं घेणार. हे बघा, अशी लाईन मारणार, अशी लाईन मारणार. समजलं ना तुम्हाला? हे दाखवायचं आपल्याला.
मनामध्ये नाही रे भाव, तरी पूजतो रे तुलाच. घडू दे नवी ही कथा अथराच्या, रचू दे नवा इतिहास. तुझ्या गडाची ही व्यथा अथराच्या, कळू दे साऱ्या जगास. ताट होती मन, उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा. बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय, बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय मुजरा कर. फायनल टचअप. मित्रांनो, हे काम करायला मला जवळजवळ 3 दिवस गेले आणि कुठलंही काम निश्चय, ध्येय आणि विजन म्हणतो ना आपण, दृष्टिकोन तो स्ट्रॉंग पाहिजे. आणि ते विजनला आपण प्रॉपर एकदम प्रोसेसमध्ये गेलो ना, तेव्हा असं काहीतरी सत्यात उतरतं. हे आपलं दिवाळीचा हा सण, याच्यामधलं हे आपलं एक अनोखा हा उपक्रम जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवतो तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि बघा तुम्ही मी काय केलेलं आहे. बघा, अजून याच्यामध्ये थोडंसं काम बाकी आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल. तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. इतका शेअर करा की नाद करून टाका आपल्या या वास्तूचा आणि या उपक्रमाचा. याला आपल्याला अजून वाढवायचं. आपल्या राज्यात साजरा केला जातो, देशभरात केला गेला पाहिजे. आणि जिथे आपले लोक आहेत त्यांनी अजून साजरा केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही याला व्हायरल करा. बरं, तर मित्रांनो, आपला दुर्ग कंप्लीट झालाय. मी तुम्हाला पहिलेही बोललो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.